नमस्कार मंडळी. शेती करणं म्हणजे एक मोठी कसरत असते नाही का? अनेक गोष्टी एकाच वेळी सांभाळाव्या लागतात. पण या गुंतागुंतीवर मात करण्याचा एक सोपा मार्ग आहे आणि तो म्हणजे पद्धतशीर निरीक्षण. तर आज आपण याचबद्दल बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आता एक विचार मनात येतो की जेव्हा शेतीमध्ये इतके सगळे घटक एकाच वेळी काम करत असतात तेव्हा त्याचं खरंखुरं व्यवस्थापन करायचं तरी कसं? म्हणजे बघा ना, जमीन, हवामान, पशुधन, बाजारभाव या सगळ्यावर एकाच वेळी नियंत्रण मिळवणं शक्य आहे का? तर याच सगळ्या गुंतागुंतीवर मात करण्यासाठी आणि सगळ्या गोष्टींना एका सूत्रात बांधण्यासाठी पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे निरीक्षण. अहो विचार करा, जमिनीचा कस, पाण्याची सोय, हवामानातले बदल, जनावरांचं आरोग्य ही काही साधीसुधी यादी नाहीये. या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये अशा काही गुंतलेल्या आहेत ना की एका गोष्टीत थोडा जरी बदल झाला की त्याचा थेट परिणाम दुसऱ्या गोष्टीवर होतो. म्हणूनच तर प्रत्येक गोष्टीवर आपली नजर असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या घटकांवर नियंत्रण मिळवण्याच्या आधी ना एक साधं पण खूप महत्त्वाचं काम करावं लागतं. ते म्हणजे हे घटक आहेत आणि ते कसे काम करतायत हे फक्त शांतपणे बघणं. ही जागरूकता खरं तर व्यवस्थापनाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. अच्छा, तर मग ही जागरूकता निर्माण करायची कशी? त्यासाठी आपल्याकडे एक खूपच प्रभावी साधन आहे. ते म्हणजे निरीक्षण तक्ता. चला बघूया हे साधन नेमकं काय करतं आणि कसं काम करतं. बघा, हा निरीक्षण तक्ता बनवण्यामागे 3 स्पष्ट उद्दिष्ट आहेत. पहिलं म्हणजे शेतीमधल्या सगळ्या घटकांची आपल्याला जाणीव होते. दुसरं, आपल्याला नेमकं काय पाहायचंय याचं एक स्पष्ट मार्गदर्शन मिळतं. आणि तिसरं, जे खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे ही सगळी निरीक्षणं नंतरच्या विश्लेषणासाठी आपल्याकडे तयार राहतात. यातला खरा मुद्दा हा आहे की निरीक्षण म्हणजे फक्त त्या क्षणी काय दिसतंय एवढंच पाहणं नाही, तर त्या सगळ्या नोंदी नंतर शांतपणे बसून पाहता याव्यात, जेणेकरून घाईगडबडीत निर्णय घेण्याऐवजी माहितीवर आधारित ठोस निर्णय घेता येतील. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. फक्त तक्ता तयार करून काम भागत नाही. ती तर फक्त सुरुवात आहे. खरी मजा तेव्हा येते जेव्हा आपण तो रोजच्या रोज भरतो आणि त्यातून काही महत्त्वाच्या सवयी आणि कौशल्य आपल्या अंगी भिनवतो. आणि ही जी प्रक्रिया आहे ना ती खरं तर 4 सोप्या पायऱ्यांमधून जाते. सगळ्यात आधी आपल्याला निरीक्षणाचं मूळ कौशल्य विकसित करावं लागेल. त्यानंतर दुसरी पायरी येते, जी गोष्ट पाहिली ती लगेच नोंदवून ठेवण्याची सवय लावून घेणं. मग तिसरं, आपल्याकडे ज्या नोंदी जमा झाल्यात त्या बघून काहीतरी निष्कर्ष काढायचे. आणि शेवटची, त्या निष्कर्षांवर आधारित एक पक्की योजना बनवायची. म्हणजे बघा, हे एक चक्रच आहे. निरीक्षण, नोंद, निष्कर्ष आणि मग योजना. आणि या चक्रातनं मग सातत्यानं सुधारणा होत राहते. ठीक आहे, आतापर्यंत आपण ही संकल्पना तर समजून घेतली, पण हे सगळं प्रत्यक्षात कसं दिसतं? चला आता का आणि काय यावरून कसं याकडे वळूया आणि एक अगदी व्यावहारिक उदाहरण पाहूया.